नमस्कार मित्रांनो. तर आज आपण फायनल अकाउंट चॅप्टरची रिव्हिजन बघणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये हे पहिलं ट्रेडिंग अकाउंट आहे. 3 अकाउंट असतात, 2 अकाउंट आणि 1 स्टेटमेंट असतात. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर ट्रेडिंगला काय काय पोस्टिंग येतं तर ते सर्व मी 99% याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. तर त्याच्यात मेनली काय येतं, डायरेक्ट एक्सपेन्सेस येतात, फॅक्टरी एक्सपेन्सेस येतात, त्याच्यानंतर परचेस एक्सपेन्सेस. ठीक आहे. हे 3 एक्सपेन्सेस जे आहेत हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतात. आणि इकडे क्रेडिट साईडला काय येतं, वेन मटेरियल गोज आउट, ज्यावेळेस मटेरियल कंपनीतून गोज आउट होईल तर त्याचा इफेक्ट येतो इकडं क्रेडिट साईडला. ठीक आहे. ही क्रेडिट साईड आहे आणि ही इकडची डेबिट साईड आहे. तर आता त्याच्यात आपण मेन बघणार आहे फक्त. बाकी तुम्हाला पोस्टिंग सर्व बघायचे असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. याच्यामध्ये पूर्ण मी पोस्टिंग ज्या आहेत त्या 99% दिलेल्या आहेत तुम्हाला. याच्यामध्ये इकडं डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक कंपल्सरी येतं, परचेसेस येतं प्रत्येक प्रॉब्लेममध्ये, वेजेस असतं, प्रोडक्टिव्ह वेजेस, मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्टिव्ह म्हणजे हा फॅक्टरी एक्सपेन्सेस झाला, फॅक्टरीशी रिलेटेड झालं, वर्क्स मॅनेजर सॅलरी, कॅरेज. त्याच्यानंतर मेन सांगतो तुम्हाला फक्त म्हणजे जेणेकरून पटकन होईल. आपला इम्पोर्ट ड्युटी दिलेलं आहे, कस्टम चार्जेस, फ्रेट, डॉक चार्जेस, कोल, वॉटर, ऑइल, त्याच्यानंतर मोटिव्ह पॉवर, रॉयल्टी. ठीक आहे. तर हे एवढे मेन पॉईंट आहेत जे ट्रेडिंग अकाउंटचे डेबिटला येतात. तसं येताना सर्व कोणतंही येऊ शकतं तुम्हाला, पण मी हे मेन सांगितलेलं आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि इकडे क्रेडिट साईडला सेल्स तर कंपल्सरी असतं, क्लोजिंग स्टॉक येतं प्रत्येक प्रॉब्लेममध्ये. त्याच्या व्यतिरिक्त गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर येतं, कधी डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, लॉस बाय थेफ्ट. ठीक आहे. तर इकडे क्रेडिट साईडला काही जास्त पोस्टिंग नाही. तर हे आपलं ट्रेडिंग अकाउंटचं पोस्टिंग आहे जे तुम्हाला सांगितलं मी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं आपण बघणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघणार आहे. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉसला काय येतं हे सांगतो तुम्हाला मी. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आपलं. प्रॉफिट अँड लॉसच्या इकडे डेबिट साईडला शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर इकडे येतात सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट म्हणजे असे एक्सपेन्सेस जे प्रोडक्शनशी रिलेटेड नाही आहेत. त्याच्यानंतर वरती फॅक्टरी एक्सपेन्सेस असतात, इथं असतात ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिसचा जो काही खर्च आहे तो सर्व येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस नंतर असतात वरती परचेस एक्सपेन्सेस येतात, इथे येतात सेल्स एक्सपेन्सेस. ठीक आहे. सेल्सशी रिलेटेड जे काही एक्सपेन्सेस आहेत ते येतात इकडे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. आणि एकदम महत्त्वाचं इम्पॉर्टंट म्हणजे या साईडला येतो लॉस. ठीक आहे. तर हे 4 मेन पॉईंट आहेत इकडं. आणि इकडे क्रेडिट साईडला येतात इन्कम आणि प्रॉफिट. इन्कम आणि प्रॉफिट येतो इकडं क्रेडिट साईडला. ही क्रेडिट साईड आहे. ओके. तर आता आपण मेन जे आहे ते बघणार आहे. सॅलरीज आहे इकडं, सॅलरीज अँड वेजेस, अनप्रोडक्टिव्ह किंवा नॉन प्रोडक्टिव्ह वेजेस, ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिस रेंट, टॅक्सेस, लाईटिंग. त्याच्यानंतर इन्शुरन्स एक महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, पोस्टेज अँड टेलिग्राम येतं बऱ्याचदा. पुढं इंटरेस्ट येतं, तुम्ही जे राहिलेलं आहे ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता. पुढं बॅड डेब्ट्स एक महत्त्वाचं आहे बघा, कुरिअर चार्जेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी येतं बऱ्याचदा, लिगल एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस. आता हे ट्रेड एक्सपेन्सेस जे आहे हे तुम्हाला सांगतो मी, हे महत्त्वाचं आहे एकदम. हे ट्रेडिंगला पण येतं कधी आणि कधी प्रॉफिट अँड लॉसला पण येऊ शकतं. जर हे ट्रेड एक्सपेन्सेस सोबत सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस या 3 पैकी एकही पोस्टिंग आलं आणि त्याच्यासोबत जर हे ट्रेड एक्सपेन्सेस आलं तर हे येतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि जर समजा या 3 पैकी एकही पोस्टिंग नाही आलं, फक्त हे ट्रेड एक्सपेन्सेस आलं, तर हे येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके. तर हे महत्त्वाचं आहे पोस्टिंग. त्याच्यानंतर पुढं आणखीन दिलेलं आहे, पुढचं बघू आपण. पोस्टिंग पुढं बघा, रिपेअर्स अँड रिन्युअल्स येतं, काय महत्त्वाचं नाही. डेप्रिसिएशन एक येतं बघा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, सन्ड्री एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, मिसलेनियस. ह्या मिसलेनियसलाच दुसरा शब्द आहे सन्ड्री एक्सपेन्सेस. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग, कन्व्हेयन्स, ब्रोकरेज, कॅरेज आउटवर्ड एक महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढं गोडाऊन चार्जेस दिलेलं आहे, वेअरहाऊस चार्जेस किंवा वेअरहाऊस रेंट असेल तर हे येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला.
तर त्याच्यानंतर पुढं महत्त्वाचं तर नाही आहे, हे सर्व कोणतंही येऊ शकतं, असं नाही की हे एवढंच येईल, पण हे मेन एक्सपेन्सेस आहेत. ठीक आहे, तर तुम्ही सर्व पाहिजे असेल तर तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून वाचू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये मी 99% कव्हर केलं आहे, जेणेकरून याच्या बाहेरचं काही तुम्हाला येऊ नये. आता इकडे इन्कम साईड बघू आपण. इन्कम साईडमध्ये दिलेलं आहे कमिशन रिसिव्ह, त्याच्यानंतर कमिशन अर्न, डिस्काउंट रिसिव्ह, डिस्काउंट अर्न, हे जेवढं काही रिसिव्ड आहे तर हे येतं प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. ही इकडे क्रेडिट साईड आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला इन्कम आणि प्रॉफिट. कमिशन रिसिव्ह, कमिशन अर्न, डिस्काउंट, इंटरेस्ट, हे तर सोपं आहे. आणि जर तुम्हाला इझिली समजायचं असेल तर हे 3 पोस्टिंग मी तुम्हाला मागं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. इंटरेस्ट, कमिशन आणि डिस्काउंट. ठीक आहे, हे 3 पोस्टिंग जर समजा तुमच्या ट्रायल बॅलन्स जो टेबल देतात तुम्हाला, जर समजा डेबिट साईडला असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतात पोस्टिंग ह्या, आणि जर समजा क्रेडिटला असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला पोस्टिंग टाकायच्या. मग तुम्हाला अर्न असू द्या, रिसिव्ह असू द्या, गिव्हन असू द्या, अलाउड असू द्या, काही असू द्या. जर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला आलं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, जर क्रेडिट साईडला आलं तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं अर्न झालं, इन्कम रिसिव्ह, बॅड डेब्ट्स रिकवर्ड, हे डिव्हिडंड रिसिव्ह, हे सर्व तुम्हाला इन्कम दिलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यात बरेच दिलेलं आहे, तुम्ही हे रीड करू शकता नंतर स्क्रीनशॉट काढून किंवा व्हिडिओमधून. पुढं आपण मेन बघतोय फक्त, जेणेकरून आपण हा रिव्हिजन पटापट कवर करू. ठीक आहे, पुढं बॅलन्स शीट बघतोय आपण. बॅलन्स शीटमध्ये इकडं लॅबिलिटी साईड आहे. लॅबिलिटी म्हणजे काय, बिझनेसचं देणं किती, लोन किती आहे बिझनेसवर. ठीक आहे, आणि असेट म्हणजे प्रॉपर्टी बिझनेसची. तर याच्यामध्ये कॅपिटल हे कंपल्सरी येतं, कॅपिटल प्रत्येक प्रॉब्लेममध्ये. हे जनरल रिझर्व फंड, प्रोव्हिडंट फंड, हे लोन फ्रॉम पार्टनर्स, लोन फ्रॉम बँक ओव्हरड्राफ्ट, क्रेडिटर्स एक महत्त्वाचं आहे बघा, प्रत्येक याच्यात येतं. बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस येतात इकडं. असेटला येतं गुडविल येतं, पेटेंट्स, त्याच्यानंतर ट्रेडमार्क, कॉपीराईट हे महत्त्वाचं आहे. फ्रीहोल्ड प्रॉपर्टी, लीजहोल्ड प्रॉपर्टी, प्रिमायसेस, लँड अँड बिल्डिंग महत्त्वाचं आहे. प्लांट अँड मशिनरी, मोटर व्हॅन, मोटर व्हेकल, फर्निचर, फिक्चर, ऑफिस इक्विपमेंट, लूज टूल्स, इन्व्हेस्टमेंट, प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, हे सर्व महत्त्वाचं आहे. ठीक आहे, जे असेटला येतं. तसं मी बाकीचं पण दिलेलं आहे, तेही येऊ शकतं, असं नाही की ते येणार नाही, ते पण येईल, पण हे महत्त्वाचे. ठीक आहे, सनरी डेटर्स, हे सनरी डेटर्स एक प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येणार तुम्हाला. त्याच्या खाली हा सिक्वेन्स दिलेला आहे. सनरी डेटर्सचे ॲडजस्टमेंट या सिक्वेन्सप्रमाणे सॉल्व करायचे असतात. पहिलं ॲडचे पॉईंट असतात 2, डिसऑनर बिल आणि अनरेकॉर्डेड सेल्स, हे 2 जे ॲडजस्टमेंट असतात त्या नेहमी ॲड होतात त्याच्यामध्ये. हे ॲडचे पॉईंट अगोदर घ्यायचे असतात. जी अमाऊंट येईल तुमची त्याच्यातून हे बॅड डेब्ट्स मायनस करायचे, मायनस करून जी अमाऊंट येईल त्याच्यानंतर त्याच्यावर पर्सेंटेजमध्ये RDD काढायचे, ते मायनस करायचे, आणि शेवटी डिस्काउंट ऑन डेटर्स जे काही 2%, 3% असतील ते या अमाऊंटवर कॅल्क्युलेट करायचे असतात. ठीक आहे, हा सिक्वेन्स विसरायचा नाही. त्याच्यानंतर हे स्टॉक ऑफ स्टेशनरी, हे क्लोजिंग स्टॉक एक महत्त्वाचं आहे बघा, हे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर हे झालं आपलं पोस्टिंगचा पार्ट. खाली कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, हे पण महत्त्वाचं प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येतं तुम्हाला. प्रिपेड एक्सपेन्सेस, हे तर सर्व तुम्हाला जमतच असेल असं गृहीत धरतो. ठीक आहे, त्याच्यानंतर हे झालं आपलं पोस्टिंग महत्त्वाचे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण बघणार आहे ॲडजस्टमेंट. ज्या महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट आहेत, ज्या मेन आहेत तेवढेच सांगतो तुम्हाला, बाकीचं आपण पुढे याच्यात बघणारच आहे. ठीक आहे, तर याच्यातले महत्त्वाचे ॲडजस्टमेंट ह्या बघा, हे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, ह्या 7 ॲडजस्टमेंट एकदम महत्त्वाचे आहेत. ह्या 7 पैकी 3 ते 4 ॲडजस्टमेंट तुम्हाला पेपरला नक्की येतील. तर पहिले ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा एक इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि दुसरा इफेक्ट येतो असेट साईडला. ठीक आहे, हे दोन्ही इफेक्ट असतात प्रत्येक ॲडजस्टमेंटचे. हे कसं करायचं, काय करायचं, हे मी तुम्हाला पुढं प्रॉब्लेम एक सांगणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आउटस्टँडिंग अनपेड एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग काय करतो आपण, ॲड करतो, अनपेडलाच आउटस्टँडिंग म्हणतात, किंवा ड्यू पण शब्द आहे त्याला, ड्यू. त्याच्यानंतर नॉट पेड किंवा नॉट पेएबल, पेएबल, स्टील आउटस्टँडिंग, अजून एक शब्द येतो स्टील आउटस्टँडिंग,
स्टील पेएबल येतं. आउटस्टँडिंग म्हणल्यावर तुम्हाला कळूनच जाईल. स्टील पेएबल हे सर्व आउटस्टँडिंगचे वर्ड्स आहेत. ठीक आहे, तर ते तुम्हाला समजायला पाहिजे. आउटस्टँडिंग आपण ॲड करतो आणि दुसरा इफेक्ट येतो त्याचा लॅबिलिटीला. प्रीपेड ॲडव्हान्स दुसरा शब्द येतो याला डिपॉझिट. ठीक आहे, तर हे लेस होतं आणि दुसरा इफेक्ट येतो याचा असेट साईडला. पुढं बॅड डेब्ट्स नेहमी आपण लेस करतो. बॅड डेब्ट्स म्हणजे पैसे बुडाले, डेटर्समधून ते लेस होतं आणि त्याचा दुसरा इफेक्ट येतो ॲड होतं ते बॅड डेब्ट्समध्ये प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. जर दिले नसतील बॅड डेब्ट्स तर सेपरेट लिहू शकता. सेम असंच आरडीडीचं पण लेस फ्रॉम डेटर्स, तेवढे पर्सेंटेज डेटर्समधून मायनस करायचे आणि हे ॲड करायचं बॅड डेब्ट्सला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. डिस्काउंट ऑन डेटर्स हे काही एवढं महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही करू शकता पण एवढं महत्त्वाचं नाही. डेप्रिसिएशन महत्त्वाचं आहे बघा. डेप्रिसिएशन काय करतो आपण, लेस करतो. पहिला इफेक्ट इकडे आलेला आहे चुकून माझ्याकडून. लेस डेप्रिसिएशन फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह असेट. ज्या असेटवर असेल त्याच्यातून डेप्रिसिएशन मायनस करायचं. फर्निचर असेल, मशिनरी असेल त्याच्यातून तेवढे पर्सेंटेज लेस करायचे आणि त्याचा दुसरा इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर हे मेन ॲडजस्टमेंट आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत एकदम. ठीक आहे, ज्या तुम्हाला पेपरला येतील. तर हे खाली मी पूर्ण ॲडजस्टमेंट तुम्हाला जेवढ्या या चॅप्टरमध्ये जेवढ्या आहेत तेवढ्या सर्व ॲडजस्टमेंट मी तुम्हाला याच्यात दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून बघू शकता. मी सध्या हे मेन सांगतो. आता याच्यानंतर आपण प्रॉब्लेम बघणारच आहे, त्याच्यात मी एकदम डिटेलमध्ये समजून सांगेल तुम्हाला. पुढे हिडन ॲडजस्टमेंट दिलेले आहेत बघा याच्यामध्ये. सॅलरीज, रेंट पेड 10 मंथ्स. ठीक आहे, 10 महिन्याचं दिलेलं आहे तर कसं काढायचं. तर हे 10 महिन्याचं दिलेलं आहे त्यांनी 12,000 रुपये. मग आपण हे जे बघतो ते 12 महिन्याचं असतं. ठीक आहे, एका वर्षाचं असतं. हे 10 महिन्याचं दिले म्हणजे 2 महिन्याचं काय आहे, बॅलन्स आहे, त्याला म्हणतो आपण आउटस्टँडिंग. तर जेवढ्या महिन्याचं दिले तेवढ्याने अगोदर डिवाइड करायचं. 12,000 डिवाइड बाय 10, एक 0 कट करायचं. किती आलं, 1200 रुपये आलं एका महिन्याचं. आपल्याला पाहिजे 2 महिन्याचं, मग 1200 × 2 2400. हे आउटस्टँडिंग काय करतो आपण नेहमी ॲड करतो आणि दुसरा इफेक्ट येतो याचा लॅबिलिटी साईडला. त्याच्यानंतर पुढे इन्शुरन्स दिलेलं आहे 1200. ठीक आहे, हे 1200 इन्शुरन्स दिलं आहे. ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर, हिडन ॲडजस्टमेंट बघतो या सर्व आपण, ज्या तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये त्या टेबलमध्ये ब्रॅकेटमध्ये देतात. 1 इयर विथ इफेक्ट फ्रॉम 1 ऑक्टोबर. एका वर्षाचं इन्शुरन्स दिलेलं आहे. कधीपासून, 1 ऑक्टोबर 19 पासून ते पुढच्या ऑक्टोबरपर्यंत. ठीक आहे, पण आपण कॅल्क्युलेट करताना मार्चपर्यंतच करतो. ऑक्टोबर ते मार्च किती महिने होतात, 6 महिने होतात. आपल्याला फक्त 6 महिने घ्यायचे आहेत आणि 6 महिने कधीचे आहेत, नेक्स्ट इयरचे आहेत. ठीक आहे, तर 6 महिन्याचं कॅल्क्युलेट करायचं. एका वर्षाचं 12 महिन्याचं 1200, तर 6 महिन्याचे किती येणार, 600 रुपये येणार. ठीक आहे, 6 महिन्याचे येणार तुमचे 600 रुपये. ठीक आहे, मग 600 रुपयाचा एक इफेक्ट लेस आणि दुसरा इफेक्ट येतो असेट साईडला. ओके, त्याच्यानंतर पुढं दिलेलं आहे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट दिलेलं आहे बघा. 3 वर्षाचं ॲडव्हर्टाइजमेंट आहे विथ इफेक्ट. कधीपासून, 1 ऑक्टोबरपासून. 1 ऑक्टोबर ते मार्चला आपला इयर संपतं. ऑक्टोबर ते मार्च 6 महिने होतात फक्त. 6 महिन्याचंच आपल्याला घ्यायचं आहे, बाकी 2.5 वर्ष कधीचं आहे, पुढचं आहे. 6 महिन्याचं कॅल्क्युलेट करायचं. 6,000 दिलेलं आहे 3 वर्षाचं, मग 3 डिवाइड करायचं. एका वर्षाचं आलं 2,000. एका वर्षाचं 2,000, तर 6 महिन्याचं किती येणार, डायरेक्ट हाफ, 1,000 रुपये. म्हणजे 6,000तले 1,000 फक्त आपल्या वर्षी ह्या करंट इयरचे आहेत, बाकीचे सर्व कधीचे आहेत, पुढचे. तर ते काय करतो आपण, मायनस करतो. 6,000 मायनस हे या वर्षीचे 1,000 मायनस करायचे. 5,000 पुढच्या वर्षीचे आहेत सर्व, 2.5 वर्षाचे. तर पुढच्या असल्यामुळे हे लेस करतो, ज्याला म्हणतो आपण प्रीपेड. आणि दुसरा इफेक्ट येतो असेट साईडला. ठीक आहे, तर ह्या सर्व ॲडजस्टमेंट आहे. तुम्ही याचं स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही अभ्यास करू शकता. आता हे पोस्टिंग एक आहेत महत्त्वाच्या. ठीक आहे, महत्त्वाच्या पोस्टिंग आहेत. जर तुम्हाला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आलं तर ते डायरेक्ट लॅबिलिटीला येतं. प्रीपेड एक्सपेन्सेस आले, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे आउटस्टँडिंग रेंट येतं, आउटस्टँडिंग लाईट येतं, लाईट बिल येतं, आउटस्टँडिंग ऑफिस रेंट येतं, आउटस्टँडिंग आणखीन काय असेल. ठीक आहे, तर हे जे सर्व आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत त्याचा इफेक्ट येतो लॅबिलिटीला. प्रीपेड एक्सपेन्सेसमध्ये प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड सॅलरी, ॲडव्हान्स सॅलरी हे सर्व कुठे येतं, असेटला येतं. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे जे इन्कम रिसिवेबल आहे, रेंट असेल,
तर ते येतं लॅबिलिटीला. ॲडव्हान्स प्रीपेड इन्कम असेट साईडला. डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉसला येतं तुम्हाला माहिती, लॉस झाला तर प्रॉफिट अँड लॉसला. हे सस्पेन्स अकाउंट नवीन आहे. डेबिट साईडला आलं तर असेटला, क्रेडिट साईडला आलं तर लॅबिलिटीला. बँक फॉर कलेक्शन हे असेटला येतं. ठीक आहे, या सर्व महत्त्वाचे ॲडजस्टमेंट आहेत, हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन अभ्यास करू शकता. ठीक आहे, तर आता आपण याच्यामध्ये आता डायरेक्ट प्रॉब्लेम बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला याच्यातून जास्त समजेल. ठीक आहे, आपण प्रॉब्लेम बघू. आता डायरेक्ट प्रॉब्लेममध्येच मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करेन. ठीक आहे, आता आपण हा प्रॉब्लेम बघतोय. पहिला प्रॉब्लेम घेतोय. ठीक आहे, आता याच्यामध्ये मेन ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगतोय, तर इथं प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे. काय आहे तो? इक्वल आहे. ठीक आहे, फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स, ट्रायल बॅलन्स आपल्याला सर्व बनवायचे. खाली पोस्टिंग दिलेलं आहे. आता इथं बघा, पहिली ॲडजस्टमेंट आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, रिटर्न्स जी पुढं जर आले तर मी सांगेलच तुम्हाला. ठीक आहे, रिटर्न जे असतात या साईडला आले तर ते परचेसमधून लेस करायचे असतात, आणि जर या साईडला असतील तर ते सेल्समधून लेस करायचे असतात. ठीक आहे, आता हे हिडन ॲडजस्टमेंट बघू आपण. जे महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. हे पोस्टिंग तर तुम्हाला जमत असेलच असं मी गृहीत धरतो. जर जमत नसेल तर त्या स्क्रीनशॉटमधून तुम्ही मगाशी आता मागं व्हिडिओमध्ये मी दाखवलं तसं चेक करू शकता. ठीक आहे, हे सेल्स रिटर्न आहे, ते सेल्समधून लेस करायचे. आणि जर समजा तुम्हाला सेल्स शब्द दिला नाही, फक्त रिटर्न दिला, तरी ते इकडून लेस करायचे असतात. इकडचे जे रिटर्न असतात ते परचेसमधून लेस करायचे असतात. हे असा क्रॉस इफेक्ट असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढं 10% गव्हर्नमेंट बॉन्ड आहे. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड ब्रॅकेटमध्ये आता याला मार्किंग करायचे, कारण ही हिडन ॲडजस्टमेंट दिलेली आहे त्यांनी. परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018, 1 ऑक्टोबरला ते परचेस केलेलं आहे. बरोबर, ऑक्टोबर ते मार्च किती महिने होतात? 6 महिने होतात. एवढे महिने आपल्या अकाउंटिंग इयरमध्ये येतात. आता आपल्याला काय करायचं आहे, हे पोस्टिंग येतं आपलं असेट साईडला. तुम्ही असेट साईडला 40,000 लिहिणार. हे असे 40,000 असेट साईडला येणार तुमचे. त्याच्यावर किती टक्के काढायचे आहेत आपल्याला? 10% काढायचे आहेत. 40,000वर 10% येणार 4,000. हे आले एका वर्षाचे. आपल्याला किती महिन्याचे पाहिजे? 6 महिन्याचे. 6 महिन्याचे किती येणार? 2,000 रुपये. ओके, मग हे 2,000 रुपये काय करायचं? पहिला इफेक्ट त्या गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये ॲड होणार, आणि दुसरा इफेक्ट येणार तुमचा. ॲड झालं म्हटलं हा प्रॉफिट आहे, हा येणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला दुसरा इफेक्ट. ओके, त्याच्यानंतर पुढं ॲडव्हर्टाइजमेंट दिलेलं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट काय दिलेलं त्यांनी? फॉर 2 years विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2019. त्यांनी 2 वर्षाचं दिलं आहे. आपल्याला एकाच वर्षाचं हवं असतं. कधीपासून दिलेलं आहे? 1 जानेवारीपासून. आपलं अकाउंटिंग इयर संपतं 31 मार्चला. आपल्या जानेवारी ते मार्च किती महिने येतात? आपल्या अकाउंटिंग इयरमध्ये 3 महिने येतात फक्त. तर 3 महिन्याचं आपल्याला घ्यायचं आहे, बाकी सर्व पुढच्या अकाउंटिंग इयरचं आहे. आता 3 महिन्याचं कसं काढणार आहे? 10,000 दिलेलं आहे. ठीक आहे, 2 वर्षाचं आहे. 2 years दिले बघा इथं, 2 years. ठीक आहे, मग पहिलं 2ने डिवाईड करू, म्हणजे एका वर्षाचं येणार 5,000. आपल्याला एका वर्षाचं नाही पाहिजे, किती महिन्याचं पाहिजे? 3. मग याला इंटू 3 डिवाइड बाय 12 करायचं. 3 1 जा 3, 3 4 जा 12, 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 5 जा 20, 1250. हे आलं आपलं करंट इयरचं ॲडव्हर्टाइजमेंट. आणि हे सोडून जे काही आहे ते सर्व नेक्स्ट इयरचं आहे. मग आता ते कसं काढायचं? 10,000 होतं, त्यातलं करंट इयरचं आहे 1,250. राहिले 8,750. तर हे झालं आपलं पुढच्या वर्षीचं, त्यालाच आपण म्हणतो प्रीपेड. प्रीपेडचा एक इफेक्ट पहिला लेस होतं, ॲडव्हर्टाइजमेंटमधनं लेस होणार, आणि दुसरा इफेक्ट येणार असेट साईडला, प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, बाकी तुम्हाला पोस्टिंग ॲडजस्टमेंट येत असतील असं गृहीत धरतो मी. ड्रॉइंग्स काय करतो आपण? मायनस करतो कॅपिटलमधून. इकडं फर्निचर आहे असेट, फ्रीहोल्ड प्रॉपर्टी असेट आहे. ठीक आहे, पोस्टिंग वगैरे येत असतीलच तुम्हाला. आता आपण ॲडजस्टमेंट बघू. हे क्लोजिंग स्टॉक, हे ॲडजस्टमेंट तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येते. याचा पहिला इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. क्लोजिंग स्टॉक लिहितो आपण. ठीक आहे, क्लोजिंग स्टॉक. आणि दुसरा इफेक्ट येतो याचा असेट साईडला, सेम क्लोजिंग स्टॉक. आणि अमाऊंट आता इथं एकच दिलेली, जर 2 दिले असतील तर जी कमी असेल ती लिहायची असते. ओके,
अनइन्श्युअर गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. 8,000चा माल काय झालं, चोरीला गेला. तर चोरीला गेला म्हणल्यावर कंपनीतून मटेरियल आउट झालं आपल्या. ओके, कंपनीतून मटेरियल आउट झालं म्हणल्यावर त्याचा इफेक्ट येणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. आणि दुसरा इफेक्ट आता लॉस आहे. हे 8,000चा माल चोरीला गेला म्हटल्यावर लॉस झाला आपला. मग दुसरा इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके, त्याच्यानंतर पुढं RDDचं तर तुम्हाला माहिती आहे, पहिला इफेक्ट काय करतो, लेस करतो. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. आता ही ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे. मिस्टर पाटील आवर कस्टमर बिकेम इनसॉल्वंट, कुड नॉट पे हिज डेब्ट्स. याला म्हणतात बॅड डेब्ट्स. काय म्हणतात, बॅड डेब्ट्स. काय करतो आपण, लेस करतो डेटर्समधून. आणि दुसरा इफेक्ट येतो याचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला, बॅड डेब्ट्समध्ये ॲड करायचं याला. आउटस्टँडिंग हे तर माहितीच आहे तुम्हाला. आउटस्टँडिंग काय करतो आपण, ॲड करतो. आणि दुसरा इफेक्ट येतो लॅबिलिटीला. कशामध्ये ॲड करायचं, हे रेंटमध्ये ₹800 ॲड करून दुसरा इफेक्ट लॅबिलिटीला. सॅलरीमध्ये ₹300 ॲड करून दुसरा इफेक्ट लॅबिलिटीला. पुढं डेप्रिशिएट फॅक्टरी बिल्डिंग बाय 2,500. डेप्रिसिएशन काय करतो आपण, मायनस करतो. आणि दुसरा इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ठीक आहे, ही ॲडजस्टमेंट तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये दिसेल. पुढचा प्रॉब्लेम बघू आपण. याच्यातून फक्त महत्त्वाचं जे आहे मेन ते आपण घेणार आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये बघा स्टॉक पोस्टिंगमध्ये तर हे कॅरेज महत्त्वाचं आहे. कॅरेज येतं ट्रेडिंगच्या डेबिटला. आणखीन काय आहे, पोस्टिंग तुम्हाला येत असेलच. ठीक आहे, लूज टूल्स हे असेट आहेत सर्व. कन्व्हेन्स येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. पुढं ड्रॉइंग्स वगैरे हे मायनस करतो आपण कॅपिटलमधून. आता इथं करंट अकाउंट दिलेलं आहे बघा. करंट अकाउंट दिला असेल तर करंट अकाउंट ओपन करावं लागतं आपल्याला. ठीक आहे, ॲडजस्टमेंट सांगतो बघा महत्त्वाच्या. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:1 रेशो दिलेला आहे. गेट कमिशन. आता हे महत्त्वाचं आहे बघा. कमिशन भेटणार आहे त्याला 1% ग्रॉस प्रॉफिटवर. आपण ट्रेडिंग अकाउंट टॅली केल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट येत असतो. ठीक आहे, तर त्याच्यावर त्याला 1% कमिशन भेटणार आहे. तर त्याचा तो प्रॉफिट आहे. आता करंट अकाउंट आपल्याला सांगितलेलं आहे वरती, बरोबर. तर त्या करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आहे ना, त्यांचा जो इन्कम असतो हे असं करंट अकाउंट असतं. तुम्हाला दाखवतो ड्रॉ करून रफली. ठीक आहे, हे करंट अकाउंट आहे समजा. ही इकडं डेबिट साईड आहे, इकडं क्रेडिट साईड आहे. तर हे येतं इकडे क्रेडिट साईडला बाय कमिशन, जी काय अमाऊंट असेल. तर इन्कम जो आहे सर्व तो इकडं क्रेडिट साईडला येतो. डेबिटला येतात त्यांचे सर्व एक्सपेन्सेस. ठीक आहे, हा इन्कम आहे म्हणून हा येणार इकडं क्रेडिट साईडला. 1% जी काय अमाऊंट येईल त्यांचा काय आहे, इन्कम आहे, हा प्रॉफिट आहे. कंपनीचा काय आहे, लॉस आहे. मग एक इफेक्ट येणार त्यांचा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि दुसरा इफेक्ट येणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. क्लोजिंग स्टॉकचं तर तुम्हाला माहितीच आहे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आणि दुसरा इफेक्ट असेटला. आउटस्टँडिंग माहिती आहे, ॲड आणि लॅबिलिटी. बिल्डिंग इज व्हॅल्यूड 46,500. आता आपण इथं तुम्हाला दाखवतो बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे अगोदर. बिल्डिंगची व्हॅल्यू इथं 48,500. आता ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सांगितलेली आहे 46,500. 48,500 होती, आता सांगितली आहे 46,500. मग 2,000 काय झाले, याची व्हॅल्यू कमी झाली. त्याला म्हणतात डेप्रिसिएशन. हे काय होतं, मायनस होतं. इथं ₹2,000 मायनस होणार. आणि याचा दुसरा इफेक्ट येणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. फर्निचर डेप्रिसिएटेड येतं माहिती, मायनस करून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल 2.5%. आता कॅपिटलवर इंटरेस्ट भेटलं म्हणजे त्यांचा काय, हा प्रॉफिट आहे. प्रॉफिट म्हणलं की इकडे येणार करंट अकाउंटच्या. जर करंट अकाउंट नसेल दिलं, कॅपिटल दिला असेल तर कॅपिटलमध्ये ॲड करायचा प्रॉफिट. लॉस असेल तर लेस करायचा. इकडे येणार बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल जी काय पर्सेंटेज येतील ती दोघांच्या कॉलमला. त्यांचा प्रॉफिट आहे, कंपनीचा लॉस आहे. मग एक इफेक्ट करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि दुसरा इफेक्ट येणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. जर करंट अकाउंट नसेल, तुम्ही डायरेक्ट कॅपिटल लिहिला असेल तर ते कॅपिटलमध्ये ॲड होतं प्रॉफिट. टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. पर्सनल यूज म्हणजे ड्रॉइंग्स आहेत. ड्रॉइंग्स त्याने पर्सनल यूजसाठी घेतले म्हणल्या कंपनीतून मटेरियल आउट झालं. एक इफेक्ट येणार ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आणि दुसरा इफेक्ट कॅपिटलमधून लेस होणार, लेस फ्रॉम कॅपिटल. हे तर बॅड डेब्ट्स आहेत, तुम्हाला माहिती आहे. बॅड डेब्ट्स लेस करतो आपण. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येतो. ठीक आहे,
तर याच्यामध्ये अजून तुमची जर काही ॲडजस्टमेंट असेल महत्त्वाची जी तुम्हाला जमत नाही आहे ते तुम्ही कमेंट करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दिलं आहे फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स स्टेटमेंट आणि हे ते, ठीक आहे. याच्यात पोस्टिंग बघा महत्त्वाचं काय नवीन असेल तर मी सांगेन तुम्हाला बॅडर्स रॉयल्टीज डिस्काउंट. आता हे 3 पोस्टिंग तुम्हाला सांगितले होते मी. डिस्काउंट कमिशन आणि इंटरेस्ट, ठीक आहे. हे 3 पोस्टिंग जर समजा इकडे डेबिट साईडला आलं तर त्याचं पोस्टिंग येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. जर समजा हे 3 पैकी कोणतंही तुमचं या साईडला आलं क्रेडिटला तर त्याचं पोस्टिंग येतं प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. आता इथं आलं बघा डिस्काउंट कमिशन, हे येणार तुमचं प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला, ठीक आहे. रेंट सॅलरी येतं तुम्हाला माहितीच आहे, वेजेस ड्रॉइंग्स दिलेलं आहे पुढं, ठीक आहे. आपण ॲडजस्टमेंट बघू महत्त्वाच्या. क्रिएट प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स येतं झालं. इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ्स. आता हे महत्त्वाचं आहे बघा, हे सांगतो तुम्हाला मी, ठीक आहे. मेन ॲडजस्टमेंट सांगतो तुम्हाला, बाकीचं तुम्ही करू शकता. जर नसेल येत तर मला कमेंटमध्ये टाका, मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ्स विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018. 1 एप्रिल 2018 पासून पुढं 15 महिन्याचं इन्शुरन्स दिलेलं आहे. आपलं अकाउंटिंग इयर कधी संपतंय? 31 मार्च 2019ला. 31 मार्च 2019ला आपलं अकाउंटिंग इयर संपणार आहे. आता हे 1 एप्रिल ते 31 मार्च, ठीक आहे. आपल्या अकाउंटिंग इयरमध्ये किती महिने येतात? फक्त 12, एका वर्षाचं. यांनी दिले किती महिन्याचं? 15 महिन्याचं, म्हणजे 3 महिन्याचं जे आहे ते एक्स्ट्रा दिलेलं आहे. हे 3 महिने कधीचे आहेत? नेक्स्ट इयरचे आहेत. तर नेक्स्ट इयरचं घेतो का आपण? नाही घेत, काय म्हणतो त्याला आपण? प्रीपेड म्हणतो, ठीक आहे. तर आपल्याला हे 3 महिन्याचं लेस करायचं आहे, त्याच्यातून पुढचं घ्यायचं नाही, ते लेस करायचं. कसं काढणार? हे 1500 जे दिलेलं आहेत हे 15 मंथ्स आहे, इथे दिले बघा त्यांनी 15 मंथ्स, ओके. मग आपल्याला 3 महिन्याचं कॅल्क्युलेट करायचं, त्यासाठी अगोदर एका महिन्याचं काढायला लागेल. 15 1 जा 15, 15 1 जा 15, हे 2 0. एका महिन्याचं आलं 100 रुपये इंटू 3, 3 महिन्याचे आले 300 रुपये. हे 300 रुपये काय होणार? लेस होणार. पहिला इफेक्ट लेस, याच्यातून इन्शुरन्समधून लेस होणार आहे 300 रुपये. आउटरला राहतील तुमचे 1200, आणि याचा दुसरा इफेक्ट येणार असेट साईडला, प्रीपेड इन्शुरन्स असेट साईडला, ठीक आहे. 300 रुपीज, ओके. त्याच्यानंतर पुढं महत्त्वाची ॲडजस्टमेंट बघू आपण. जर तुम्हाला असेल काही डाऊट अजून तर विचारू शकता, ठीक आहे. आता इथं बघा हे कॅपिटल रेशो दिलेला आहे यांनी. कॅपिटल रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा हे तुम्हाला मी मग शिकवलेलं आहे, तर इथं तरी पण एकदा शिकवतो. इथं काय किती आहे त्यांचं? 50,000 आणि 30,000 त्यांचं कॅपिटल आहे. तर हे कसं कॅल्क्युलेट करायचं? हे 0 सर्व कट करायचे. 5:3 हा आला त्यांचा रेशो, यालाच म्हणतात कॅपिटल रेशो. सोपं एकदम. तुम्ही नेट प्रॉफिट जो आहे तो या रेशोमध्ये डिवाईड करायचा असतो, ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम आहे. आता इथं बघा पोस्टिंगमध्ये दिलेलं आहे अनपेड. इथं अनपेड दिले बघा, अनपेड म्हणजे आउटस्टँडिंग लायबिलिटीला येतं. आता इथं रिटर्न्स दिलेत बघा. मी सोपी ट्रिक सांगितली मागाशी तुम्हाला. रिटर्न्स हे डेबिटला जर रिटर्न्स आले तर ते सेल्समधून लेस करायचे असतात. कुठून? सेल्समधून. हे जे रिटर्न आहेत तर हे सेल्समधनं लेस करायचे. इकडं पण रिटर्न दिले असतील, आहेत का? हा आहेत बघा. हे इकडचे रिटर्न परचेसमधनं लेस करायचे, ठीक आहे. लक्षात ठेवायचं, क्रॉस इफेक्ट असतो. कॅरेज इनवर्ड येतं ट्रेडिंगच्या डेबिट साईडला, कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, ठीक आहे. जनरल एक्सपेन्सेस वगैरे, एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट अँड लॉसला. ॲडव्हर्टाइजमेंट हे बघू आपण. ॲडव्हर्टाइजमेंट दिलेलं आहे 3 वर्षाचं, ठीक आहे. 1 ऑक्टोबर 2018 पासून. आता आपलं अकाउंटिंग इयर तर संपतं 31 मार्चला. मग 1 ऑक्टोबर 18 ते 31 मार्च 6 महिने होतात. आपल्याला घ्यायचं किती महिन्याचं? फक्त 6 महिन्याचं. आणि बाकीचं सर्व कधीचं आहे? पुढच्या 2.5 वर्षांचं, ठीक आहे. तर आता आपल्याला 6 महिन्याचं कॅल्क्युलेट करायचं आहे. हा, त्याच्यामध्ये 3 वर्षाचं दिलेलं आहे त्यांनी, 2.5 वर्षाचं काय आहे?
पुढचं आहे, फक्त 6 महिन्याचं या करंट इयरमधले. ओके, आता आपण कॅल्क्युलेट करू. 4800 डिवाइड बाय 3. पहिले किती वर्षाचं आहे? 3 वर्षाचं. आपल्याला 6 महिन्याचं काढायसाठी 1 वर्षाचं कॅल्क्युलेट करायला लागतं अगोदर. ठीक आहे, 1600 रुपये आलं आहे. आता हे आलं 1 वर्षाचं 1600 रुपये. आपल्याला किती महिन्याचं पाहिजे? 6 महिन्याचं. मग 6 महिन्याचं येणार 800 रुपये. 4800तले 800 फक्त आपलं करंट इयरचं आहे, बाकी सर्व प्रीपेड आहे. 4800तून आपलं करंट इयरचं लेस करायचं, 4000 रुपये झालं नेक्स्ट इयरचे. हे काय करतो आपण? नेक्स्ट इयरचं आहे त्याला म्हणतो प्रीपेड. हे प्रीपेड मायनस करायचं आणि दुसरा इफेक्ट येतो असेट साईडला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं लीज होल्ड प्रिमायसेस असेट आहे बघा, याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे ही एकदम महत्त्वाची. लीज होल्ड प्रिमायसेसची व्हॅल्यू आहे 1,10,000. तुम्ही हे असं प्रिमायसेस लिहिणार असेट साईडला. ठीक आहे, 1,10,000 इनरला. आता हे त्याची व्हॅल्यू सांगतात ते 1 लाख झाली. किती झाली? 1 लाख झाली. म्हणजे कितीने कमी झाले? 10,000ने. याला म्हणतात डेप्रिसिएशन. ठीक आहे, इथं लेस करायचं आणि दुसरा इफेक्ट द्यायचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. आउटस्टँडिंग येतं माहिती आहे, आउटस्टँडिंग काय करतं? ॲड. आणि दुसरा इफेक्ट लॅबिलिटीला. त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम आहे 5 नंबर. याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस दिलेलं आहे 3:2 रेशो आहे. ठीक आहे, वर्क्स मॅनेजर सॅलरी. वर्क्स मॅनेजर सॅलरी जे आहे हे येतं ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. पुढं अनप्रोडक्टिव्ह वेजेस. अनप्रोडक्टिव्ह येतात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. कॉपीराईट्स असेट आहे, गुडविल असेट आहे. ठीक आहे, आता इथं महत्त्वाचं म्हणजे सुचेताज लोन दिलेलं आहे. ठीक आहे, पार्टनरचं लोन आहे लॅबिलिटीला. ठीक आहे, पुढं गुड्स कॉस्टिंग 3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. मटेरियल गेलं कंपनीतून ट्रेडिंगचे क्रेडिटला. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲडव्हर्टाइजमेंट. मोटिव्ह पॉवर इन्क्ल्यूड्स डिपॉझिट. डिपॉझिट म्हणजे ॲडव्हान्स, तर ते मोटिव्ह पॉवरमधून लेस करायचं. आणि दुसरा इफेक्ट असेट साईडला डेप्रिशिएट. बिल्डिंग डेप्रिशिएट झाली, मायनस करायचं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. हे सर्व डिसऑनर. हे महत्त्वाचे आहे बघा, ॲडजस्टमेंट सांगतो तुम्हाला. बिल्स रिसिवेबल डिसऑनर म्हणजे काय? बिल्स रिसिवेबलमधून तेवढे पैसे मायनस करायचे. बिल्स रिसिवेबलची अमाऊंट किती आहे त्याच्यातून ते पैसे मायनस करायचे. इथं बघू आपण, बिल्स रिसिवेबल आहे 22,000. हे 22,000मधून बिल्स रिसिवेबल डिसऑनर किती झालेलं आहे? 4,000 झाले. तर ते 4,000 लेस करायचं आणि डेटर्समध्ये ॲड करायचं. इथं लेस होणार आहे बिल्स रिसिवेबलमधून 4,000. ठीक आहे, 18,000 राहतील आउटरला आणि डेटर्समध्ये ॲड होईल. डेटरची अमाऊंट किती आहे? 47,500. तर याच्यामध्ये हे ॲड करायचं. डिसऑनर बिल 4,000, 51,500. तर ही आली आपली अमाऊंट. त्याच्यानंतर पुढं दिलेलं आहे. पुढं ट्रेड एक्सपेन्सेस आलेले आहे बघा. याच्यात तुम्हाला आता प्रॅक्टिकली दाखवतो कसं असतं. ट्रेड एक्सपेन्सेस सोबत तुम्हाला 3 एक्सपेन्सेस सांगितलं होतं मी. जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस आणि सन्ड्री एक्सपेन्सेस. ठीक आहे, या 3 एक्सपेन्सेसपैकी कोणताही एक आला त्याच्यासोबत जर हे ट्रेड एक्सपेन्सेस आलं तर हे येतं ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि जर समजा या 3 पैकी एकही नाही आलं तर हे येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता आपण चेक करू, जनरल एक्सपेन्सेस आहे का याच्यात? नाही. ऑफिस एक्सपेन्सेस दिसते का? नाही. सन्ड्री पण नाही. तर हे येणार तुमचं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. जर या 3 पैकी एक असतं तर हे येतं ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं महत्त्वाचे ॲडजस्टमेंट. 18 पेटेंट. हे पण महत्त्वाचं आहे बघा. शेखर फेल टू पे म्हणजे हे बॅड डेब्ट्स आहेत. त्यांनी पैसे काय केले? आपले बुडवले. बॅड डेब्ट्स काय करतो आपण? मायनस करतो डेटर्समधून. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला बॅड डेब्ट्समध्ये ॲड करतो. बरोबर. आता आणखीन पेटेंट्सवर ॲडजस्टमेंट आहे. 18 पेटेंट राईट ऑफ. आता पेटेंटची व्हॅल्यू बघू आपण किती आहे. पेटेंट्स आहेत 2,000 पेटेंट्स आहेत. ठीक आहे, त्यातलं 18. हे 2,000वर 18 काढायचं. 250. हे काय झालं? राईट ऑफ झाले. राईट ऑफ म्हणले की मायनस करायचं. 2,000 लेस राईट ऑफ
250, आउटरला राहणार 1750 आणि इकडं लेस झाले की दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे लँड अँड बिल्डिंग, असेट आहे लँड अँड बिल्डिंग. ठीक आहे, पुढे बघू आपण आता ॲडजस्टमेंट. पार्ट फर्निचर परचेस ऑन 5000. आता याच्यातला काही पार्ट फर्निचरचा कधी परचेस केलेला आहे 1 ऑक्टोबरला. इथं 13,000 रुपये दिलेले फर्निचर. हे वर्किंग करून दाखवतो तुम्हाला. याच्यातलं जे 5,000चं फर्निचर आहे बघा इथं दिले 5,000 कधी परचेस केलेले ऑक्टोबरला. हे घेतले ऑक्टोबर ते मार्च 6 महिने. राहिलं किती 8,000चं, याची डेट दिलेली नाही. आता फर्निचरवर डेप्रिसिएशन दिलेलं आहे 5%. याच्यावर 5% काढायचे पूर्ण 400 येणार. याची डेट दिलेली नाही आहे म्हणून 1 वर्षाचं पूर्ण. आता याच्यावर 5% येणार 250. पण हे आलं 1 वर्षाचं. आपल्याला किती महिन्याचं पाहिजे 6 महिन्याचं. मग हे 250च्या हाफ 125. तर हे आलं 6 महिन्याचं. ठीक आहे, हे 400 प्लस 125 525 आलं आपलं डेप्रिसिएशन. काय करतो डेप्रिसिएशन आपण लेस आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर पुढं 7वं याच्यात मेन बघू आपण अनप्रोडक्टिव्ह वेजेस. प्रोडक्टिव्ह वेजेस येतात ट्रेडिंगला, अनप्रोडक्टिव्ह वेजेस येतात प्रॉफिट अँड लॉसला. आता इथं हिडन ॲडजस्टमेंट आहे ती सांगतो तुम्हाला कधी घेतलेलं आहे. हे पर्सेंटेजचं जर इकडं असेल, आता तुम्हाला पोस्टिंग पण सांगतो कशा करायचं आलंयच आहे. इकडचं डेबिटचं पोस्टिंग येतं ट्रेडिंगच्या डेबिट साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किंवा असेट साईडला. ठीक आहे, इकडचं पोस्टिंग कधी लॅबिलिटीला येत नाही, कधी ट्रेडिंगच्या क्रेडिटला येत नाही, कधी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला येत नाही. ठीक आहे, आणि इकडचं पोस्टिंग येतं तुमचं ट्रेडिंगच्या क्रेडिटला येतं अगोदर, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला किंवा लॅबिलिटी साईडला येतं. ठीक आहे, इकडचं पोस्टिंग कधी तुमचं असेटला येणार नाही, कधी ट्रेडिंगच्या डेबिटला येणार नाही, कधी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येणार नाही. ठीक आहे, तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता इकडं आपण बघू हे पर्सेंटेजचं पोस्टिंग आहे, लॅबिलिटी आहे ही बँक लोन. ठीक आहे, ज्यावेळेस पण पर्सेंटेज असतील आणि त्याच्यावर जर तुम्हाला ही अशी ॲडजस्टमेंट आली तर तेवढं पर्सेंटेज काढून ते इंटरेस्ट जे आहे ते नेहमी ॲड करायचं असतं. नेहमी ॲड होतं. असेट असेल तरी ॲड होतं, लॅबिलिटी असेल तरी ॲड होतं. मग आता आपण पर्सेंटेज काढू. 8,000वर 10% 800 येणार. हे घेतलं आहे 1 जुलैला, 1/7ला. जुलै ते मार्च हे महिने काउंट करायचे. जुलै ते मार्च 9 महिने होतात, 9 मंथ्स. ठीक आहे, 8,000वर 10% काढले आपण 800 आले. आता आपल्याला 9 मंथचे पाहिजे. 3 3 जा 9, 3 4 जा 12, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 200 × 3 किती आलं 600. मग हे इंटरेस्ट काय करायचं या बँक लोनमध्ये ॲड करायचं. हे बँक लोन तुम्ही लिहिलं असेल लॅबिलिटीला लोन म्हणून. ठीक आहे, 8,000 तर त्याच्यामध्ये हे इंटरेस्ट ॲड होणार. ॲड इंटरेस्ट 600, आउटरला येणार 8,600. आणि याचा दुसरा इफेक्ट हे लोनमध्ये ॲड होतं आणि दुसरा इफेक्ट आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला एक्सपेंडिचर आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजत असेल. जर जे काही प्रॉब्लेम समजत नाही, जे अवघड आहे, तर ते तुम्ही मला कमेंट करू शकता. ठीक आहे, ही एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. ही एक सांगतो तुम्हाला. गुड्स ऑफ 2,000 वेअर सोल्ड अँड डिलिव्हर्ड ऑन 31 मार्च बट नो एंट्री इज पास इन द बुक्स. नो एंट्री म्हणजे याला म्हणतात अनरेकॉर्डेड. काय म्हणतात अनरेकॉर्डेड. सोल्ड म्हणजे हे अनरेकॉर्डेड सेल्स आहे. तर हे पहिली गोष्ट सेल्समध्ये ॲड करायचं. सेल्समध्ये ॲड करायचं. समजा सेल्स जी काय असेल अमाऊंट तुमची 10,000 असेल तर त्याच्यामध्ये हे ॲड होणार. अनरेकॉर्डेड सेल्स 2,000 आणि याची टोटल इकडं आउटरला. ठीक आहे, आणि दुसरा इफेक्ट येतो, हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट येतो याचा डेटर्समध्ये ॲड होतं आहे. डेटर्स समजा तुमचे जे काय असतील ते 5,000 किंवा 50,000 असतील तर त्याच्यामध्ये हे ॲड करायचं. अनरेकॉर्डेड सेल्स 2,000. ओके, आणि याची टोटल आउटरला. ओके, सेम असं जर परचेस असेल तर सेलच्या ऐवजी परचेसमध्ये ॲड होणार, डेटर्सच्या ऐवजी क्रेडिटर्समध्ये ॲड होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम आहे लँड अँड बिल्डिंग दिलेले 20 ॲडिशन ऑफ 20,000. कधी घेतलेले हे 1 जुलैला घेतलेले, 1 जुलै 2023.
18ला घेतलं आहे. तर आता याच्यावर डेप्रिसिएशन काढायचं सेपरेट. हे बघा असं 50,000 टोटल व्हॅल्यू आहे, ठीक आहे. त्याच्यावर 20,000चं कधी घेतलेलं आहे त्यांनी 1 जुलैला, जुलै ते मार्च, जुलै ते मार्च 9 महिने होतात, ठीक आहे. मग ह्याच्यावर काय करायचं, डेप्रिसिएशन आपल्याला खाली सांगितलं असेल